पुण्याजवळच्या बोबदेव घाटाच्या पायथ्याशी असलेले पाणीदार तळ पूर्ण आटून गेलंय। तळ आटण्याचं कारण म्हणजे या परिसरातील बिल्डर्सनी डोंगरातला ओहोळ आणि नाले भराव टाकून बुजवलेत। त्यामुळे डोंगरावरून ओहोळ आणि नाल्यातून येणाऱ्या पाण्याचा स्रोत आटलाय। या विरोधात लेक डिस्ट्रिक्ट सोसायटीचे रहिवासी तळ पुन्हा पूर्वीसारखं पाणीदार व्हावं यासाठी लढतायत। पुण्याच्या लेक डिस्ट्रिक्ट सोसायटीतील रहिवाशांमध्ये आपली फसवणूक झाल्याची भावना तयार झाली आहे। कारण ज्या लेक व्ह्यूला भुलून त्यांनी तिथं फ्लॅट खरेदी केला होता ते तळ कोरडं पडलंय। तळ्यातील पाणी अटण्यासाठी दुष्काळ कारणीभूत नाहीये, तर बिल्डरच्या हव्यासामुळे तळे आटल्याचा आरोप इथल्या रहिवाशांनी केला। साहेब, आम्ही गेले 5 वर्ष इकडे हे सगळे रहिवासी आम्ही राहतो। गेल्या 5 वर्षामध्ये ह्या वर्षी पहिल्यांदा आम्ही तळे एवढं आटलेलं पाहिलं। आटलेलं म्हणजे पूर्ण एक ड्रॉपही पाण्याचा नाही आहे। मागच्या वर्षीपर्यंत अगदी 10, 15, 20% पाणी असायचं त्याच्यामध्ये। पुण्यापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर बोबदेव घाटाच्या पायथ्याशी ही 600 फ्लॅट्सची लेक डिस्ट्रिक्ट सोसायटी आहे। घरासमोर निसर्गरम्य तळ अशी जाहिरात बिल्डरनं केली होती। त्याला भुलून लोकांनी इथं फ्लॅट खरेदी केले। पावसाळ्यात डोंगरावरचं पाणी ओहोळ आणि नाल्यातून या तळ्यात जमा होत असे। 110 एकरच्या या परिसरात मोर, कोल्हे, हरिण असे विविध पशुपक्ष्यांचा विहार आहे। मात्र गेल्या 2 ते 3 वर्षात या परिसरातील ओहोळ आणि नाले भराव टाकून बुजवण्यात आले। त्यामुळं या तलावाला कोरड पडली आहे। मागच्या 3-4 महिन्यात आम्हाला जेव्हा कळलं की बाबा एप्रिल महिन्यातच आमचं पाणी सगळं तलाव आटलं आहे की जो की जुलै महिन्यापर्यंत पण भरलेला असायचा। मग आम्ही थोडंसं वरच्या डोंगर साईडनं फिरल्यानंतर आम्हाला कळलं की जे तलावाचे एनकॅचमेंट होते, जिथं पाणी वाहून यायचं डोंगरातून, तेच बुजवले गेलेले। या प्रकरणी इथल्या रहिवाशांनी स्थानिक नगरसेवक, महानगरपालिका, आमदार, खासदार आणि राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाकडे दाद मागितली आहे। मात्र त्याचा काही एक फायदा झाला नाही। त्यामुळे रहिवाशांनी जेसीबीच्या माध्यमातून अडवलेले ओढे नाले मोकळे केलेत। लेक डिस्ट्रिक्ट सोसायटीची फेज 1 पूर्ण झाल्यानंतर अशाच प्रकारे या बिल्डरला पुढं फेज 2, 3, 4 असं सगळं बांधकाम करायचं होतं। आणि म्हणून त्यांनी आपण जर बघितलं तर या सगळ्या जागेमध्ये भराव टाकल्याचं दिसून येतं आहे। आणि त्यामुळंच या डोंगरावरून हे जे आपल्याला ओहोळ दिसत आहेत, ओघळ, जिथून पावसाळ्यामध्ये हे सगळं पाणी इकडे वाहत यायचं आणि इथं असलेल्या नाल्यामधून ते तळ्याला जायचं, ते सगळं त्यांनी बंद केलेलं आहे। बिल्डर लॉबीच्या हव्यासामुळे डोंगराचे लचके तोडले जातात। डोंगरावरचे झरे, नाले भर टाकून बुजवून बिल्डर कोटींच्या कोटी कमाई करतात। मात्र महापालिका आणि जिल्हा प्रशासन त्याकडे जाणून बुजून डोळेझाक करत आहे। त्यामुळे आता नागरिकांनीच पर्यावरण रक्षणासाठी लढण्याची वेळ आली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे।